जावई बापू तात्या नाही पाहुणे अनाथ आहे ते सांगायचं राहून गेलं सुस्वभाव ये बाकी आता तुमचं बघा तुम्हीच. डॅडी काच तक्रार नाही माझी. होय ना. हा फक्त तेजूचं एकदम म्हणणं बघावं लागेल ना. एक नंबर बोल एक नंबर बोललात तुम्ही. शेवटी संसार तिला करायचा आहे. माझं काय म्हणणं आहे आपण दोघांना थोडा वेळ देऊया. दोघं एकमेकांशी बोलते एकमेकांना जाणून घेते. बरोबर बोलतोय का आम्ही तुळजा? नाही तुझ्या बाबतीत आम्ही जी चूक केली ती परत व्हायला नको. सूर्या मला पटतंय डॅडींचं. हा तेजू पाहुणे आमच्या घराची वर टेरेस आहे तिथं जावा पाय मोकळे करायचा. हा ए मुलींनो जा. या सगळं चांगलं वा सगळं चांगलं. दाजी आलो जरा पाय मोकळे. या या ए खरं सांगू त्या दिवशी तशी भेट झाल्यानंतर आज अशी भेट होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. खरं जग किती छोटं आहे नाही. हो ना मला तर धक्काच बसला तुम्हाला इथे बघून. चांगला की वाईट? फोटो छान काढलेत माझे. अहो नाही नाही त्यात माझं काय कौतुक. तुम्ही इतक्या छान दिसता तर फोटो नक्कीच चांगलेच येणार. छान बोलता तुम्ही. काय ना फक्त छान माणसांशीच छान बोलता येतं मला. छत्री याने गुळ खडीसाखर जिलेबी सगळे एकदम आजच खाल्ले का काय? एक विचारू? हो हो प्लीज विचारा ना. ते तुम्ही इतक्या घाईत अमेरिकेला शिफ्ट व्हायचा विचार का करताय? पॅरोल संपणार आहे माझा. पॅरोल? खाल्ली माती आहे. पेरोल पेरोल संपणार आहे माझा. मी सध्या कंपनीच्या पेरोलवर आहे. तुम्हाला ते डोनाल्ड ट्रम्प माहिती आहे? हा त्यांच्याच एका कंपनीचं मला प्रोजेक्ट मिळालंय. त्याच संदर्भात मला अमेरिकेला जायचंय. ओके. या एकमेकडे बनेन घ्यायला पैसे नाही आणि बात आता डोनाल्ड ट्रम्पच्या करतोय. काही म्हणा शत्रू भैया तो काम एक नंबर करतोय बरं का. नाही केलं तर सोडल मी त्याला. करावंच लागणार. चल तुम्हाला आवडेल का माझ्यासोबत अमेरिकेला यायला? अहो अहो थांबा ना. अहो तुम्ही उत्तर नाही दिलं मला अजून. तेजू झालं बोल ना. पोरगा आवडलं का? अहो जावई बापू अशा गोष्टी काय मुली आपल्या स्वतःच्या तोंडाने सांगतात का? त्यांच्या चेहऱ्यावर आपण ओळखायचं असतं. तिचा चेहरा सांगतोय तिचं काय उत्तर आहे ते. डॅडी आता मुलगा पसंत आहे म्हणणं तर लग्न ठरल्यातच जमाय. आता माझ्यावर लय जबाबदारी. तशी पण आपल्याला लग्नातली लय आयडिया आहे ना. म्हणजे आता बघा हॉलवाला आपल्या ओळखीच आहे त्याला पण ऍडव्हान्स देऊन टाकतो. बँडवाला तर एक नंबर आहे आपल्याकडे एक नंबर. त्याला पण बुकिंग करतो आणि जेवणवाल्याला ऍडव्हान्स देऊन टाकतो. पप्पा अहो अजून लगीन ठरलं नाही. वाईस थांबा की. असं आहे का? बरं
मुला मुलीपेक्षा मामालाच लग्नाची घाय झाली म्हणायची. चांगलंय चांगलंय चांगलंय. बरं समीरराव, कशी वाटली आमची मुलगी? नाही सांगता येणार. हा? अहो नाही नाही, म्हणजे तसं नाही, शब्दात नाही सांगता येणार असं म्हणायचं होतं. असं म्हणा की घाबरलो की आम्ही. पण खरं सांगू का, मला असं वाटतं हीच ती मुलगी आहे जी माझं आयुष्य समृद्ध करेल. बस 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 बस, तुम्हा दोघांचे चेहरे बघूनच कळत होतं का तुम्ही दोघं एकमेकांना पसंत आहात. हा, पण आता मानपानच बोललो पाहिजे. हा, होय ती शब्द हितच ठरवून टाकू. हा, माग हटूच नका कशाला. जावई बापू, स्थळ चांगले, पाहुणे म्हणतील त्या करा. मी तर म्हणतो त्यांच्या आईपतीप्रमाणे हुंडा बी द्या. अहो नाही नाही, काय बोलताय तुम्ही? अहो हुंडा वगैरे काही नको. अहो मला काय नरकात ढकलणार का हुंडा देऊन? आणि खरं सांगू का, मी इथे माणसं जोडायला आलोय, पैसा कमवायला नाही आलोय. पैसा काय हो, हाताचा मळ असतो, पण पैशापेक्षा माणसं जास्त महत्वाची असतात. खरंच मला हुंडा वगैरे काही नको. काय जावई बापू, कसं आहे आम्ही आणलेलं स्थळ. हा? हा, नानं कसं सगळ्या बाजूने एकदम खणखणीत. ऐका, पंड्याचा प्रश्न मिटलाय. लग्न एकदम धूमधडाक्यात होऊ द्या. पाहुण्यांना शोभेल असा हॉल ठरवा. त्यांच्या मित्रांसाठी चांगलं हॉटेल बघा. आणि जेवण तर असं झालं पाहिजे ना लग्नाचं का बास. तुम्हाला काय मदत लागली मी आहोत ना तुमच्या पाठीशी. छत्री, मी काय म्हणतो, लग्न धुमधडाक्यात करायचं असेल तर साधारण किती खर्च येईल? डॅडी, आता बघा एखादा हॉटेल बघावं लागेल, चांगला हॉल बघावं लागेल आणि जेवण खाऊन क्वालिटीचं द्यावं लागेल ना. आता याला काही लई खर्च येणार नाही. माझ्या अंदाजानुसार 15 लाखात भागेल. एवढा? जास्त होते का? जास्त होते का? नाही, आम्ही आपली लाज राखली जावी म्हणून म्हणत होतो बा. जावई बापू, तुम्हाला परवडत नसेल तर नाही नाही डॅडी, मंजूर आहे मला. लग्न धूमधडाक्यातच होणार. काय ना, आमच्या घरातलं पहिलंच लग्न आहे. मी कशाचीच कमी पडू देणार नाही. याला म्हणतात भावाचं प्रेम. ए पोरीनो, असा भाव मिळाला नशीब लागत. चला मग, आता काय लग्न ठरलं म्हणायचंच की. मग आता लग्नाची सुपारी फोडून घेऊया. हा, चला सगळ्यांनी तोंड गोड करून घ्या. माझ्या भाचीचं लगीन ठरलंय. हे, हे, हे. जावई बापू, आम्ही आमची जबाबदारी पार पाडली. आता तुम्ही तुमची जबाबदारी पार पाड. लागा तयारीत. हा, चालतंय, येतो डॅडी. ये ये. चल पाहून चला डॅडी. या या या, सुखी राहा, सुखी राहा. या या पोरी, या. या या. या.
माझ्या लाडाची तेज. तुला वाटत असेल तुझ्या आयुष्यात मी सोडून कोणी दुसरं येणार आहे, पण नाही. आपली गाठ देवाला नाही, मीच बांधली. त्यामुळे तू दुसऱ्या कोणाची होणं शक्यच. तू फक्त माझी राणी होणार, फक्त माझी. डॅडी, सूर्याला लग्नाचा खर्च झेपल ना? आता तू लग्न मोडायचा. नाही मोडणार. लोकांची दुखरी नस बरोबर कळते आम्हाला. आणि त्या तेजूचं लग्न जगासाठी जरी त्या पेंट्याशी होणार असलं तरी खरे नवरदेव आमचे चिरंजीव असणारे. मग असं कसं लग्न त्यांचं आम्ही साधं होऊ देऊ? ते तर 2 धडाक्यातच होणार, आणि ते बी सूर्याच्या पैशात. चिरंजीव, त्या सूर्याच्या बोखंडी बसा आणि सगळं मनासारखं मागून घ्या त्या पेंट्याच्या नावाने. आता त्याला सुट्टीच नसते बघा. आमच्या पोरीच्या लग्नात आमची इज्जत मातेत घालवली ह्याने. ह्याच्या बहिणीच्या लग्नात ह्याची इज्जत टपऱ्यात घालणार आम्ही. लग्नाच्या खर्चाने याचं कंबरडं मोडणार. भर मांडवातून नवरदेव पळून गेला, याचं उरलं सुरलं अवसान ते गळून पडणार. मग चिरंजीव तुम्ही स्वतःच्या हातानं त्याला असा उभा करायचा आणि सगळ्या गावासमोर हिरो बनायचं. अगदी तुम्ही म्हणाल तस. वा 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 चिरंजीव वा. आम्ही लय म्हणजे लय खुश आहोत तुमच्यावर. तुम्ही तर जादूच केलीत राव. एवढं शिकवून धमकवून ते बेनं काय सुधारायचं नावच घेत नव्हतं. आता तुम्ही बरोबर वाटणीवर आणले त्याला. कुठली अभिनयाची गोळी खायला घातली त्याला. झालं तरी कसं कळू तरी द्या आम्हाला. सोपं आहे. डॅडी मला सांगा, पेशंटला कोण सुधारवतो? डॉक्टर आणि काय द्याला? जेलर. बस तेच केलं आम्ही. अरे काय पुरीसारखी नक पोलीस लावतोय का? डोक्यावर पडला का काय? ओ शेट, अहो समीर निकम लई मोठा माणूस आहे. त्याला एका हाताच्या अंगठ्याला नीलपीठ लावायला लई आवडतं. असं जरा त्याचं कॅरेक्टर डिझाईन करतोय मी. याचं कॅरेक्टर ढिल्लं वाटायला लागलंय मला. एक काम करू, आपण ना जरा ते टाईट करून घेऊ. हा, तुला भेटायला कोण आलंय बघितलं का? कोण? या. हे कोण आहे? जेलर हातमोडे. जेलर? सातारा सेंट्रल जेलला होते. आमच्या डॅडींनी लय मोठा हिरा निवडलाय. त्याला म्हणलं जरा चमकून यावा, आहे का नाही? येईल ना चमकावता? चांगला चमकू की आता. अटेन्शन, सावधान. अहो साहेब, नकाव नकाव नकाव, मारा मारा मारा. अहो साहेब, स्वतःच समजून मारा. अहो नकाव नकाव साहेब. दाखवणार का? अहो दाखवणार का? आता मग नका नका. कसला टेन्शन मला. अरे वा 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 वा. एक नंबर कार्यक्रम केला तुम्ही. आम्हाला तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती. आता त्याच्यावर लक्ष ठेवा. पेना आता तुमची जबाबदारी आहे. डॅडी, ती दिवशी लग्न करण्यासाठी मला ती जबाबदारी लेट पार पाडावी लागणारच. चिरंजीव नाही, लग्नाचं ठरल्यापासून लयच लाली चढली तुमच्या गालावर. हा, लाजले लाजले. चिरंजीव लाजले. मोहब्बत रंग लाती है जब दिल दिल से मिलता है. मुश्किल तो ये है कि दिल बड़ी मुश्किल से मिलता है. चालू दे चालू दे चालू दे.
देवा, तुझ्या आशीर्वादानं तेजूला मुलानं पसंत केलंय. लय चांगलं स्थळ आहे. तुझ्या कृपेनं पुढचं पण सगळं व्यवस्थित पार पडू दे आणि लग्नपत्रिका पण जुळते. एकदा का सगळं जुळलं ना की मग पुढच्या तयारीला लागायला मोकळा मी. देवा, खरं तर पत्रिकेपेक्षा माणसांची मने जुळली पाहिजेत या विचारांची आहे मी. पण सूर्या भोळा आहे, निर्मळ मनाचा आहे. त्याची इच्छा असेल पत्रिका बघायची तर त्याच्या मनासारखं होऊ दे. पत्रिकेतले गुण जुळले की त्याच्या मागच्या चिंता कमी होते. पोरींनो, बघताय ना, आपल्या देवाऱ्यातल्या देवापुढं आपल्या घरातले 2 देव उभे आहेत. हो ना, दोघं पण कशी लक्ष्मीनारायणासारखी वाटतात. तुम्ही बघाच, लक्ष्मीनारायण, शिव पार्वती, ह्यानंतर का नाही अख्खी दुनिया आपल्या दादा आणि वहिनीचंच नाव घेतलेली. एकदम बेस्ट पकल आहेत, बेस्ट पकल. धनो, अगं पकल नाही, कपल असतं ते. तेच ते अक्का. सूर्या, तुझ्या शर्टाचं बटन निघालंय. एक काम कर, गुपचूप वर ये, मी तुला बटन लावून देते. इथे लावलं तर ह्या तर आहेत करायला. झाली का काम? हा, सगळी कामं झाली. झाली होय. ते गुरुजी येणार पत्रिका बघायला, तेवढं चहा पाण्याचं बघा त्यांचं. बघ, आलो मी जरा वरनं, एक काम आहे. जा 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 जा. वहिनी वाट बघत असेल ना. आली दात काढून कामाचं बघा. पटकन जाऊ. सूर्या, तुझा शर्ट काढून दे चल. काय? नाही नाही, मला लाज वाटते. याआधी तर 1000दा उघडं पाहिलंय मी तुला. चल काढून दे. तेव्हा गोष्ट वेगळी होती ना, आता वेगळी आहे ना. हे मला काही माहित नाही. चल, मला बटन लावू दे. दे मला शर्ट. अगं नाही नाही, नको राहू दे, मी लावतो ते. अरे, असं कसं तू लावणार? थांब. नकळते तुला उधाण जीवाला वाटे अतारे तू पाहताना. काय होतंय तुला? हे बघ, घालू नकोस, नाहीतर सुई टोचायची. क्या? स्टॅच्यू. झुरते उडते तुझ्यासाठी मनही नकळते तुला आज रे. उधाण जीवाला वाटे अतारे तू पाहताना रे. रंग मनाचा झाला गुलाबी तुला पाहताना रे. ओव्हर. तुझ्या